आपण येणेरे गावामध्ये आलो होतो. या ठिकाणी नंदकुमार गोगरे यांच्या दुकानामध्ये शकील पठाण नावाच्या शेतकऱ्याने तक्रार केली होती. 4,000 रुपयाचं त्यांनी खतं मागितले असता त्यांना 3,000 रुपयाचं बाकीची जी खतं आहेत ज्याला आपण बेसल डोस म्हणतो ती देण्यात आली. तर त्यांनी विचारलं ही मला बेसल डोस नकोय. तर दुकानदाराने असं सांगितलं की ते परत घेऊन या, तुमचे पैसे घ्या. तर ह्या बोलण्यावरून तो शेतकरी कुठेतरी नाराज झाला होता आणि त्यांनी आपल्याला इथं बोलवलं होतं येणेरे गावामध्ये. आपण येणेरे गावात आलो, संबंधित शेतकऱ्याचं म्हणणं जाणून घेतलं, दुकानदाराचंही म्हणणं जाणून घेतलं. परंतु या दुकानदारावर कुठेतरी अन्याय झालाय असं इथल्या सगळं आता आपण जर पाहतोय तर सगळे येणेरे गावातली पंचक्रोशीतली नागरिक या ठिकाणी जमलेले आहे. त्या दुकानदारावर कुठेतरी अन्याय झालाय, त्याला सुद्धा त्याची बाजू मांडता व्यवस्थित आली नाही. त्यामुळे आता काय आपण शेतकऱ्यांकडे जाऊया. नाव काय? प्रदीप गोगरे. काय सांगाल? काय ना, कालची बातमी ऐकल्यानंतर जरा असं मनाला खंत वाटली का हा माणूस आज आज जसं आम्ही शेती करायला लागलोय तेव्हापासून आम्ही इथेच खतं औषधं घेतो. किंबहुना आमच्या गावात पैसे आले, 2 पैसे आम्ही पैसे रोख असले जुन्नरला पण जातो. आमची आज 2-2 वर्षाची बिलं थकीत राहतात तरी काय अशी आरेरावी नाही. आता ते दोघांचं मिसअंडरस्टँडिंग काय झालं असेल ते त्यांना माहिती. पण ते कालच्या बातमी खाली जे कमेंट वाचल्या आम्ही तर ते खरोखर असं वाटलं की काही जण म्हणले दुकानदार, पण दुकानदार अतिशय चांगला आहे. ते दोघांमध्ये अंतर्गत काय दुष्पद असेल किंवा काय त्यांचा विषय असेल तो त्यांना माहिती. पण एकंदरीत दुकानदार हा आतापर्यंत सगळ्या गोरगरिबांचं पहिली हुंडेकरी होती या गावात. आज सिस्टीम होती हुंडेकरी व ती बिलं यायची, एंडोसल्फान घेतलं तेव्हा छापील किंमत ती मांडायची. नंतर लोकांना पैसा आल्यावर नसले पैसे तर तो माणूस 2-2 वर्ष 3-3 वर्ष सांभाळलेले त्यांनी. सगळ्यांची सोय व्यवस्थित करतो किंवा अरे रावी नाही, दादागिरी नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. कालची बातमी ही जरा फिलिंग वाटलं आम्हाला, बाकी काय नाही आमचं म्हणणं. साहेब दुसरा विषय असा आहे का ते बोलले बा इतर खतं तर पिकाला झिंक, फेरस, मॅग्नेशियम याची गरज असती म्हणून त्यांनी ते दिलेले आहेत. बाकी विषय काहीच नाही. त्याची आवश्यकता आहे, ते लागतंच शेतीला. कांदा बटाटा कुठल्याही पिकं असू त्याची गरज आहे म्हणून त्यांनी ते दिलेले आहेत. त्याचा डोस तो पाहिजेलच शेतकऱ्याला. हे चुकीचं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं बा इतर तसा विषय काही नाही. त्यांचं अंतर्गत मिश्रण काय झालं ते चुकीचं आहे. पण याच्यातून शकील पठाण कुठेतरी चुकलेत आम्हाला असं म्हणायचं. जनरलच्या समोर या पुढे हो, बाकी पण दुकानदार भेसळ डोसा देतात. प्लेन कोणीच खत द्यायला मागत नाही. तुम्ही जुन्नर ठिकाणी जावा, सगळीकडे तेच प्रकार चालू आहे. प्लेन खत वरूनच त्यांना येत नाही. तर तसं बघितलं हो, हेच आमचं म्हणणं आहे. त्यांचं अन्याय झालाय तो चुकीचा आहे. कंपनीचं आहेत ना, कुठे पण खतं घ्यायला. आता मी गुलाबाला खतं वापरतो. तर सावरगावला गेलं, जुन्नरला गेलं तर तिकडं कसं असतं का आपण 1840च्या गुणी मागितल्या तर तुम्हाला घ्यायला लागेल, दुसरं खत घ्यायला लागेल. मग त्याचे 2,000 रुपये वाढतात. मग ते काय हेच हाच देतो एकटा असं नाही, अख्ख्या तालुक्यात ती योग्य काय अयोग्य आहे, द्यायला नाही पाहिजे. पण त्याच्यावरती कंपनी त्याला खतं नसेल देत नाही काय दुकान बंद करायचं. दुकानदाराची मजबुरी, दुकानदाराची मजबुरी. कंपनी गोंधळ करते ना सगळे. याच्यात नुकसान कुणाचं? आता याच्यात मुळात कंपनीचा दोष आहे. कंपनीने दुकानदारांना लादलं नाही पाहिजे. त्यामुळे आणि बेसल डोसला इतर झिंक, फेरस, मॅग्नेशियम लागतंय. त्यामुळे त्या 1840 बरोबर इतर 2 गुणी घ्यावंच लागेल. ठीक आहे, पण समजा एखाद्या शेतकऱ्याला गरज नाही किंवा आहे त्याच्याकडे ते सगळं तरी पण उद्या उत्पन्नावर घट होती ना जर बेसल डोस मध्ये झिंक. नाही आता गरज प्लेन देतोय ना, तो प्लेन देतोय, तो नाही असं प्लेन देतो ना, सक्ती नाही ना करत. शक्ती नाही, शेतकऱ्यांनी घेतल्याच बरं, शक्ती नाही. मी टाकलंय, मी 1840 प्लेन मला लागत होतं. मला त्यांनी प्लेन दिलं, पण मला दुसरं खुरापणीला खत टाकायचं होतं. मी मागून डोस घेतलेला आहे तिच्या. प्रकार असा आहे, आम्ही जरी त्या खताच्या गुणी घेतल्यात आमची 50 रुपये गुणीचं पैसे वाचतात. जुन्नरून आणायचं भाडं 10 गुणी आणलं तर 500 रुपये एक्स्ट्रा जातात. साहेब, त्या साहेब, 500 एक रुपयात मिनिट, आम्हाला एक एक बाटली मिनिट. वाटते. एक विषय सांगायचा राहिला. मध्ये 3 वर्षापूर्वी यांनी खतं बंद केली होती आणायची आणि त्याच्यावर गावात एवढा त्रास व्हायला लागला. आम्ही त्यांना जाऊन रिक्वेस्ट केली. पहिलं आमच्या सोसायटीतर्फे चाललं होतं का सोसायटीतर्फे खतं मागवायचे असा विषय झाला. काय विषयाने बार गाळलं ते बार गाळलं. त्याच्यानंतर आम्ही यांना रिक्वेस्ट केली का तुम्ही खतं आणा, आमची गैरसोय होती. आज एक गुण आणायची म्हणलं तरी 50 रुपये भाडं जाते. लांब जावं लागतं. हा, आमची गैरसोय होईल. जर त्यांना आता परत पुन्हा बंद केलं तर आमची जुन्नरला जावं लागेल गैरसोय खतं. होईल, भाडं आणि थोडं इकून एकच होती सगळी. आणि वेळ वाया जातो त्यात. थोडक्यात विषय असा आहे, आता हे सगळ्या नाही, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं तर लिंकिंगचा विषय याच्यामध्ये दिसतोय. आणि जर ज्या शेतकऱ्याला प्लेन खत पाहिजे ते प्लेन खत हा जो दुकानदार आहे तो देतोय, आणि ज्याला मिश्र खत पाहिजे किंवा लिंकिंग पाहिजे त्याला बेसल डोस बेसल डोससाठी त्याला ते पद्धतीने दिलं जातंय. त्यामुळं
हे दुकानदाराचं काही चूक नाही असं हे सगळं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हे दुकानदाराची चूक नाही आमचं पण म्हणणं आहे, परंतु शेतकऱ्यांना जे नको ती खतं कंपनीद्वारे किंवा याच्याच मार्फत दुकानदाराच्या मार्फत विकली जातात, शेवटी नुकसान शेतकऱ्यांचं होतं. त्यावर काय वाटतं? नाही ते निश्चितपणे कंपनीची पण चूक आहे आणि ज्याला आवश्यक आहे तोच लिंकिंग देतो. प्लेन खत म्हटलं तर प्लेन खत देतो. नाही आता हे शेतकरी काय सांगाल, तुमचा काय अनुभव आहे? माझा अनुभव असा आहे का ती कंपनीने द्यायला नाही पाहिजे ना, कंपनीने प्रेशर नाही करायला पाहिजे दुकानदारांना, जे शेतकऱ्याला पाहिजे तेच द्यायला पाहिजे. तुम्ही खत आणायला गेले, काय सांगेल अनुभवाला? मला अनुभव असा आलेला आहे का कंपनी डायरेक्ट यांच्यावर प्रेशर देते, मग ते शेतकऱ्यावर प्रेशर येते, ते कसे विकणार, ते कुठं खत टाकणार असं काय होतं. होतं, पण जे खत लागतात ना ते देतात ना, ते नाही कुठं म्हणतात. तुम्हाला काल मी तेच सांगितलंय. ठीक आहे, तुम्ही काल बोललेत, अजून काही नवीन कोण लोक? ज्या कंपन्या लादतात का नाही खत, यांना दुकानदाराला लादतात का नाही खत, एक्स्ट्रा खत लादतात का नाही दुकानदाराला, मग त्या कंपनीचं छाडा लावून त्या कंपनीच्या विरोधात काहीतरी भूमिका घेतली पाहिजे ना. पत्रकारांनी घेतली पाहिजे, शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, शासनाने घेतली पाहिजे. शेतकऱ्यांची पिळवणूक आहे, दुकानदाराची पिळवणूक आहे, दुकानदाराला दोषी ठरवून हो, थांबा ना, ऐका. तुम्ही बोलणं काही नवीन शेतकऱ्याला बोलू. बरं का दादा, दुकानदाराचा काही याच्यात रोल नाही. त्याला कंपनी देते, त्याला विकणं भाग आहे. त्याला जर ती खतं नाही भेटली तर तो विकिंग का, तो आम्हाला म्हणून का काही घ्यायलाच पाहिजे. दुकानदारालाच कंपनी सक्ती करते, दुकानदाराला सक्ती करते ना. दुकानदाराचा काहीच दोष नाही, दुकानदाराचा काही दोष नाही. कंपनी एक्स्ट्रा खतं लादते त्यांच्यावरती. लोक जाणून बुजून दुकानदाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते. ज्याला नाही परवडत त्याने जुन्नरला जायचं, ज्याला परवडन तो घेऊन येतं. 5-5 वर्ष उधारी ठेवणारा माणूस एकमेव फक्त तोच आहे. काय येते बघा, 10 वर्ष काल म्हणत होतो तुम्हाला, तुम्ही बोलत काय नव्हते? कोण? मी बोललो तुम्हाला, काय केलं? काल मी बोललो, सगळंच तुम्हाला सांगितलं सोयीस्कर, सगळं हे झालं. नक्की आता आपण काय झालंय, या बातम्यांमुळे शेतकरी आणि दुकानदारात भांडणं व्हायला सुरुवात केली. रोज आम्हाला 7-8 लोकांचे फोन येतात, आम्हाला बातमी करायला या तुम्ही. बरोबर, आता काल बी तसंच घडलं. मला सांगा, ही जी खतं वगैरे लिंकिंगचा प्रकार आहे कसा आहे? हा कंपनी कुणाच आहे? कंपन्या लिंकिंग करतात, याच्यावर हे घ्या तरच तुम्हाला माल देईल. तसं तुम्हाला माल दिला जात नाही? तसं नाही. समजा तुम्हाला आता 25,000चा युरिया घ्यायचंय, मग कंपनी काय म्हणते? कंपनी त्याचं जे असतं ना औषध वगैरे ते त्यांची घ्यायला लावतात. सल्फर घ्या, हे घ्या, सक्ती करतात. तुम्हाला सक्ती केली जाते? हा, आम्हाला पण सक्ती केली जाते. जर तुम्ही म्हटले का मला नकोय ती खतं, आमच्याकडे खपत नाही किंवा शेतकरी घेत नाही, मग खत देतेच नाहीत, खत देतेच नाहीत. यात तोटा कोणाचा? आता हा तोटा आमचा पण आणि शेतकऱ्यांचा, दोन्हींचा तोटा आहे. याबाबत आता ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा बातमी हे करतोय. या अगोदर अनेक लोकांनी तक्रार केल्या असतील किंवा पेपरला पण मोठमोठ्या विधिमंडळात सुद्धा विषय येतात. त्याचं होतं काय पुढे? कंपन्यावर कोणाचा अंकुश नाही, अजून कोणचाच हे नाही. अजून असोसिएशननी केलं पाहिजे, तुमच्या असोसिएशन. हा, केलं पाहिजे. हो, तसं धरलं तर मला एक सांगा, आम्ही 3 वर्षापूर्वी 10-20 खत घेतलेले, त्याचे 12 बॉक्स अजून आम्ही सोचतोय, त्याचे 3 लाख रुपये आमचे गुंतून येत. एवढा अन्याय कंपनी करते? मग कंपनी करते, मग ते 3 लाख रुपये आज शेतकऱ्यांना आम्ही लादलंय का अजूनपर्यंत? तुम्ही लोक तक्रार काय करत नाही कंपनीवर? अहो, जर कंपनी विरुद्ध तक्रार केली तर पुढून यायचा खताचा सोर्स बंद होतोय. परत गैरसोय कोणची होती? शेतकऱ्याची होती, बाकी कोणची होती का? परत त्या टायमाला शेतकरी काय म्हणणार, तुमच्याकडे 10-20 का नाही? औषध कोणी घेणार नाही. मग कृषी अधिकारी म्हणतात लिंकिंगची सक्ती करता येणार नाही, आम्ही कारवाई करू. हे कसं काय? लिंकिंग चालूच आहे. अहो, लिंकिंग ही बंद होऊ शकणार नाही, कितीही केलं तरी. लिंकिंग कशी काय बंद करणार? जर तुम्हाला निर्बंध टाकायचेच आहेत तर तुम्ही रितसर तुम्ही कंपनी टाकू शकता. याच्यात दुकानदाराची काही चूक नाही. दुकानदार काय करणार आहे? दुकानदाराची काही चूक नाही. अहो, त्यातून अजून पण एक गोष्ट कोणती आहे का, तुम्ही मला एक सांगा का, शेतकरी तुम्ही म्हणता ठीक आहे, शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं तुमचं बोलणं का, बोलायचं का तुम्हाला? बोला. अहो, उधारी जर 5-5-6 वर्षाची राहिली असेल तर ती मागितल्यानंतर राग नको यायला. ऐका ना 2 मिनिटं. दुश्मन नाही, तुम्ही मुद्द्यावर बोला. अहो, काल सुद्धा साहेब तुम्ही काय केलं, तुम्हाला त्यांनी बोलावलं म्हणून तुम्ही आमची बाजूच मांडून नाही घेतली व्यवस्थित. मांडलं ना. अहो, पण तुम्ही त्याच्यातले काही मुद्दे खुडलेत. तुम्ही जर आम्हाला बोलूनच देत नाही, तुम्ही त्यांची बाजू सक्षम करता, असे नाही चुकीचं आहे. दाखवलं जाईल, दाखवलेलं आहे. डुप्लिकेट बिल
दुकानदाराचं हा, हे हे duplicate बघा. तुमची बाईट आहे ही कालची. हे बघा तुमची बाईट आहे. त्याच्यावर ह्या बिलावर ऐका लायसन नंबर आहे, लॉट नंबर आहे, सगळं आहे. जीएसटी किती कट झाला ते नाही हे दाखवा. ऐका आमचं काय नाही, पण म्हणणं हे नाही. बिल ओरिजिनल आहे. तुम्ही डुप्लिकेट म्हणलेत का? जीएसटीचं बिल नाही हे म्हणलो. काल तुम्ही तुम्ही duplicate म्हणले हा, मग साहेब. त्याला डुप्लिकेट मान. नाही डुप्लिकेट नाही, हे बिल ओरिजिनल आहे. दुकानाचं नाव आहे सगळं. आहे पण कायद्याने ते डुप्लिकेट म्हणते समजून घ्या काही ओरिजिनल बिल देत हा, बोला. जुन्नर मधला कोणच नाही देत ओरिजिनल बिल. कोण देते कोण नाही देत ओरिजिनल बिल. मग समजा खत तरी तो ओरिजिनल देतोय. माझ्याकडे बिल आहेत त्याची सगळी तुम्हाला आणि दाखवतो. हे इथल्या दुकानात नाही बळजबरी अख्ख्या जुन्नर तालुक्यात तेच चाललंय. अख्ख्या जुन्नर तालुक्यात तेच चाललंय. मग तुम्ही बोलवा सगळे दुकानदार, आपण सगळे मोर्चा काढू, मोठा मीटिंग घ्या त्यांची ना सगळ्या. मीटिंग काढू. मला मला असं ऐकायला मिळालंय का हे लिंकिंग चालूच राहणार हे वरपर्यंत सेटिंग असते. मग आता ती वरपर्यंत सेटिंग येते. आपण सगळ्यांनी एक गट्टा होऊन यांनाच पकडलं नाही, मग सगळ्यांनी आपण एक गट्टा होऊन काहीतरी त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. यांच्यावर दबाव टाकून काय दुकानदारावर या लिंकिंग गोष्टी नको असतील तर त्यांनी सगळ्यांनी समूह केला पाहिजे, एकत्र आली पाहिजे, एकत्र आली पाहिजे. तुम्ही कंपनीच्या विरुद्ध ऍक्शन घेतली पाहिजे, दुकानदाराच्या विरुद्ध नाही घेण्यात माझे काही. दुकानदार काय करणार आहे? दुकानदारांची तुम्ही म्हणता गैरसोय होती. दुकानदार जर चुकीचा असता तेवढे पंचक्रोशीतले शेतकरी तर जमा नसते. नाही हो, त्यामुळेच आलेत ना आता. मी कुठं काय दुकानदार चुकीचा असताना एवढी लोकं आली ना. दुकानदारांनी ऍक्शन नाही घेतली पाहिजे. दुकानदारांनी ऍक्शन घेतली तर कंपनी त्यांना माल नाही देणार, मग त्यांची गैरसोय होईल. तर इथं शेतकऱ्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे. शेतकरी इथं एक गठ्ठा झाला पाहिजे. शेतकरी एक गट्टा होईल का? मग ते आता आपण सगळ्यांनी मनाव घेतलं पाहिजे. होणार शेतकरी एक गठ्ठा. गावची लोक आहेत. आपली कालची बाईक ऐकल्यानंतर आज पंचक्रोश येथील सर्व नागरिक शेतकरी जागृत झाले. कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो दुकानदार आहे यांनी याचा व्यवसाय उभा करताना अतिशय परिश्रम घेतलेला आहे. परंतु आता ही जी कंपनीची लिंकची जी गोष्ट आहे ही सर्वसाधारण संपूर्ण तालुक्यात आहे. आता मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या गोष्टीचा लेखी अर्ज तयार करा. तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांच्याकडे आपण तो आवाज उठवण्यासाठी त्याच्यात तुमच्यासारख्या लोकांनी अतिशय म्हणजे चांगली मदत केली पाहिजे. आणि अशा प्रकारचा अर्ज देऊन हाच अपवाद आहे अशातला भाग नाही. आता शकील भाईंचा जो गैरसमज झाला असेल त्याबद्दल लागलं तर मी त्यांच्यातर्फे त्यांची माफी मागतो. परंतु विषय असा आहे वाढ नाही. काल एक मराठी माणसाने पुढे यायचं नाही का धंद्यामध्ये? मराठी माणसाने पुढे यायचं नाही का? आलंच पाहिजे. गुजराती माणूस टाकायचे का फक्त? मराठी माणूस काही का फक्त शेती करायचं का? गुजराती मारवाडी शेती करायचं का फक्त? तुम्हाला माहितीये का हे औषध कंपन्यांपैकी 70% कंपन्या गुजरातच्या आहेत. हा मग आम्हाला तेच म्हणायचंय, मराठी माणसांनी पुढे यायचं नाही का? मराठी माणसाने फक्त खुरीन बारीक करायची का? काय बोलायचंय का यांना? काल काय आलं कालच्या बाईक मध्ये कालच्या बाईक मध्ये एक विषय आज झाला. त्यांनी जो एक विषय घेतला त्यांनी ज्याचं नाव घेतलं ते प्रोप्रायटर अमित तांबे त्याचा मुळा शेतकऱ्यांचा जाऊ दे, तो विषय वेगळा आहे. आपण प्रत्येक वेळी तुम्ही कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्याची तक्रार घेऊन दुकानदाराकडे जात असता. असा तालुक्यातला एखादा दुकानदार दाखवा तर तो विदाऊट लिंकिंग खत देतोय. मला 1 लाख रुपयाचं 10 सर्व्हिस घ्यायचे आज. तुम्हाला 2 लाखाचं घ्यावं लागेल लिंकिंग नाही. लिंकिंग प्रत्येक दुकानदार देतोच. प्रत्येक दुकानदाराला हे वरून येते कंपनीकडून, त्याच्यामुळे त्यांना देणं भाग पडते. असा कुठला पण एखादा दुकानदार दाखवा. पण तोटा कुणाचा याच्यात? तोट्याचा विषयच नाही. आता तोटा शेतकऱ्यांचा तोटा आहे. तेच म्हणतो तोटा शेतकऱ्यांचा. परंतु हा दुकानदाराचा दोष नाही, हा कंपनीचा दोष आहे. सिस्टमचा दोष आहे. साहेब मुद्दा असा आहे, नारायणगाव, मंचर, जुन्नर, आळेफाटा या ठिकाणी दुकानं पहा कोणाची आहेत. गुजराती मारवाडी सगळे दुकानामध्ये. आमचा मराठी माणूस कुठेतरी पुढे आलाय, यायला लागलाय. कुठेतरी काड्या करायच्या लोकांनी हे साफ चुकीचे. हे आम्हाला कुठेतरी अन्याय वाटतो आमच्यावर.
आता तो दुकानदार बोलायला सुद्धा घाबरतोय की त्याला असं भीती माणूस शांत आहे, आमचा मराठी माणूस आहे, सगळ्यांना सामावून घेणारा माणूस आहे. त्याच्यात जागी एखादा जर काही गुजराती मारवाडी असला असता तर त्यांनी लगेच पोलीस बिलीस आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. त्याच्यामुळे सगळे आम्हाला जेव्हा हे करायचं बघायचं जुन्नर तालुक्यात बाहेरून गुजराती आले आणि आमच्या हे करायला लागले, मराठी माणसांनो अपावर करायला लागले. मी काय बोलतो, ह्या ज्या गोष्टी चालल्यात याच्यात प्रशासनाने, पत्रकार बी एक तिसरा स्तंभ आहे देशाचा, बरोबर. तुम्ही लोकांनी सुद्धा लक्ष घालून या गोष्टीला आवाज फोडला पाहिजे, प्रशासनापर्यंत तुम्ही आवाज नेला पाहिजे, कृषी अधिकाऱ्यांपर्यंत पण नेला पाहिजे. का वरून कंपनीवाले वगैरे जे काही लागतात, कृषी अधिकारी म्हणतात का लिंकिंग करता येत नाही, तक्रार केलं आम्ही त्या दुकानदारावर कारवाई करू. बोला. हा, दुकानदारावर कारवाई करून त्यापेक्षा कंपनीवाले जर लागतात तुम्ही कंपनीवाले का नाही हे करत, मग त्यांच्याकडे जाब विचारते शासनाकडे तुम्ही पण आवाज उठवला पाहिजे ना. तुम्ही पण शासनापर्यंत जर आवाज पोहोचवला तर या गोष्टी कुठेतरी थांबतील. ह्या खतांच्या कंपन्यांमध्ये सगळ्यात जास्त भागीदारी कोणच्या आहेत? भागीदारी कोणच्या तुम्हाला सांगा. बारामती ऍग्रो झालं, इफको झालं, हे झालं, कोणत्या कंपन्या आहेत? सगळे राजकारणी लोक, पुढारी लोक, नेते मंडळी आणि उद्योजक हे सगळे मिळून जर यांच्यावर लादायचे प्रयत्न करतात आणि स्वतःवर तोंड बंद करून त्यांच्यावर लादणं का नाही, आमच्यावर लादणं का, एकच विषय झाला, एकच विषय झाला हा. हे जर तुम्ही म्हणता लिंकिंग नाही करायची, कृषी अधिकारी म्हणतात लिंकिंग नाही करायची, वरचं प्रशासन झोपा काढतंय का? हा, प्रशासन काही वेळ आहे का? लिंकिंग नाही करायची, वरतून तुम्ही यांना लिंकिंग लावतात, ते शेतकऱ्यांना लिंकिंग लावतात, ते येतात काय सगळे लोक? हा, तुम्ही हा काय प्रकार चाललाय? तुम्ही आता बोलले त्यामुळे तुमच्यावर काय बाकीचे लोक दबाव नाही ना टाकणार? त्यांच्यावरती दबाव टाकण्यासाठी नाही तर त्यांना सहानुभूती देण्यासाठी. तुम्ही आता आमचं म्हणणं ऐका, हा आवाज प्रशासनापर्यंत गेला पाहिजे, विधानमंडळात मांडला पाहिजे हा विषय, सर्व लोक विधिमंडळात हा विषय मांडला पाहिजे. तुम्ही लोकांनी, तुम्ही शांततेत घेता, तुम्ही याच्यावर कारवाई करता, तुम्ही दुकानदार वैद्यशी करता, तुम्ही लोक. आम्ही खत नेणारी माणसं आहोत, आम्हाला कधी असं कुठं काय आढळलेलं नाही. दुकानदार चांगलाच आहे, तो ठीक आहे, आम्ही काही म्हणत नाही. आम्हाला फोन पण आले दुकानदाराबद्दल. बर, हे जे खत ही शेतकऱ्यांना लादली जातात त्याबद्दल बोला. त्याबद्दल आहे, ज्याला गरज आहे तो घेणारच. अनावश्यक कदाचित एखाद्या शेतकऱ्यांना नसन लागत तर एवढ्यापर्यंत जायची काही गरज नव्हती. एक मिनिट, याला जर वाचा फुटला नाही तर हा मराठी माणूस रस्त्यावर उतरण, आळे फाटात सगळं आम्ही रस्ता रोको करू. याच्यावर जर आमचा अन्याय दूर झाला नाही तर मराठी माणूस रस्त्यावर उतरण. म्हणतात ना, हा लिंकिंग विधिमंडळात गेला पाहिजे हा विषय. वर तू म्हणतात आम्ही लिंकिंग नाही करणार, कृषी मंत्रालयात लिंकिंग नाही करणार, मग हे कंपनीवाले का लिंकिंग लावतात? ते कंपनीवाले लिंकिंग का लावतात? ते गोरगरिबांना यांना लावतात, आम्हाला लावतात. आपण स्वतः, मी काय लय मोठा शेतकरी नाही, शेतकरी बारीकच आहे. तुमची बाईट ऐकून आहे ना आम्हाला असं वाटतंय तुम्ही फक्त दुकानदार टार्गेट करता. हा माणूस आहे ना सर्वसामान्य माणूस आहे. तुम्ही ठीक आहे वरच्या लेवल पासून तुम्ही सूत्र हलवा ना, इथं या ग्राउंड लेवलला कशाला? ग्राउंड लेवलला प्रत्येकाला गरज आहे एकमेकांची. समजून घ्या. ऐका, तुम्हाला सांगतो, तुम्ही ठीक आहे भाऊ, ऐका ना, कार्यक्रम लावला ना त्या पद्धतीने केलं ना, त्यांचं अशा मोठ्या लोकांचं काही करा, त्याच्याबद्दल आम्हाला शेतकरीच फोन करतात तुमच्या. करू द्या, पण तुम्ही ना कालची बाईट, एक मिनिट, तुमची कालची बाईट आहे ना, एक फक्त दुकानदार टार्गेट करून बोलत होते. तुमचं बघा, उधारी बोलवायची असेल तर माणूस करीत नाही बाईट. उधारी जर बुडवायची आहे गरीबातल्या गरीब शेतकऱ्यांना जाणणार पोराला तुम्ही आज हे चालवलंय, असं कुठं असतं का? चुकीचं आहे, चुकीचंच आहे ना. मग गरिबांना सहकार्य करतोय किंवा काय? आज माझ्या नावावर बघा, माझ्या तांबटांना बाजार नव्हते, 50 रुपये कॅरेटनी तांबट जात होती, तांबटांचा पैसे उधारी अजूनपर्यंत तो एक शब्द सुद्धा बोलत नाही. चांगलं आहे शेतकरी, शेतकऱ्यांकरता चांगलं आहे ना, दुकानदार बी चांगलं आहे ना. असं कोणला वैयक्तिक बोलणारा नाही किंवा काय नाही ना, असं कुठं असतं का? मग शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचं काम दुकानदार करतात, सहकारी मंडळ करतं. पंचकृषीतली सगळी माणसं आहेत बरं का, सगळे शेतकरी. आणि तुम्ही रोज म्हणता आम्हाला शेतकऱ्यांचे फोन येतात, शेतकऱ्यांचे फोन येतात. तुम्ही जर त्या प्रश्नाच्या मुळावर जर घाव घालत नसेल तर हा तुमचा रोज बाईट घेऊन काही उपयोग नाही त्याचा. आता काय केलं पाहिजे? तुम्ही वरती प्रशासनाला गेलं पाहिजे, वरती प्रशासन आणलं पाहिजे, दुकानदार ऐका, आपण
आमदार साहेबांकडे जाऊ, आमदार साहेबांचा विषय नाही राहिलाय. कोणाकडे जाऊ? आमदार साहेबांचा विषय नाही. हा प्रश्न विधिमंडळात मांडला गेला पाहिजे. आमदारच करतात ना. आमदारांचा विषय झाला नाही. एक आमदार काय अख्खा महाराष्ट्राचा विकास नाही करू शकतो. ऐका माझं मी काय सांगते, शांत राहा सगळे ऐका. मी 7 वर्ष झाले माझं हॉटेल आहे इथं. मी 7 वर्ष बघितलं. मी नोंदवून नसला कवी नसला तरी त्याचं काउंटर मी सांभाळते. आणि हे शकीलबाईनं काल मी 6 वाजता आले, नंदू 7 वाजता त्याला फोन करून बोलावलं. इथून माझ्या देखत गुन्हे नेल्या. तो एवढा पण म्हटला सकाळच्या पारी उधार भेटणार नाहीये. बुनी तर करशान ना. मग तुम्ही 9 गुन्हे का वायनं नेल्या? त्याची बुनी तुम्ही केली का? नाही केली. त्याला बिचाऱ्याने उधार गुन्हे दिले 9 वाजता. आणि तुम्ही काल दुपारी इथं आले, आम्ही कुणी नसतानी तुम्ही 2-3 माणसाला तुम्ही एवढं हे केलं. हे साफ चुकीचं केलेलं आहे. शकीलबाईनं सोबत केलेलं आहे ना, हे साफ चुकीचं केलेलं आहे. मी उधार केले, वाक्य गुन्हे नेले उधार. गुन्हे सुद्धा नव्हती त्या माणसाची. दुकान उघड मी सकाळी मी वाणीवाडीची आहे, लक्षात घ्या. तुम्ही आपटलचे, तुम्ही आपटलचे. हे नंदू तुम्ही खूप म्हणजे काल अन्याय केलेला आहे. हा अन्याय परत झाला नाही पाहिजे. करायचा असेल ना तुम्ही डायरेक्ट दिल्लीवरून करा. ठीक आहे, काही अन्याय होणार नाही. हा आता ही शकीलबाईनं केले ना, हे साफ चुकीचं केलेलं आहे. तुम्ही उलट पहिला तपास करून मग यायला लागत होतं. काय बोलायचं? मावशी, एक मिनिट. त्याला उधार नाही दिलं म्हणून. आणि मग तुम्हाला खत आणून द्या. तुला नाही परवडत ना, तो यायचं नव्हतं खत न्यायला. बरोबर आहे का नाही? तो उधार देतो. आज 2-2, 3-3 आज 7 वर्ष झाले मी इथे. किती लोकांचा उधार आहे? स्वतःची वैयक्तिक 4 ते 5 वर्षाची उधारी आहे, तरी तो बोलत नाही. आणि मग त्याला एवढा अन्याय करायचा व्यवस्थित समजत नाही. बोला काय म्हणतो? आता 2 मिनिटं जरा शांतता जरा. संदीप भाऊ, खर तर काल जो प्रकार झाला हा या गावासाठी निंदनीय आहे. कारण येणेरे गावासारखं सुसंस्कृत गाव या तालुक्यात नाही. आणि एखाद्या गोष्टीवरून जर गावाचं नाव खराब होत असेल, मला एक विनंती होती शकीलबाईंना सुद्धा, का जर तुम्हाला असा प्रॉब्लेम आला होता तर तुम्ही आमच्यासारख्या 4 माणसांची संपर्क साधायचा होता. आम्ही नंदूशी कॉन्टॅक्ट केला असतं. कारण मला तरी नाही वाटत का नंदू सारखा हा दुकानदार या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कोणावरही सक्ती करून कुठलाही धंदा करत नाही. कारण साहेब, आपण 2-3 वर्षापूर्वीच पांडव सारख्या एका दुकानदाराचं प्रकरण झालं होतं. येणाऱ्या गावाने ते उपरून काढलं होतं. पण पांडवच्या पाठिंब्यासाठी जुन्नर मध्ये एकही माणूस पुढे आला नव्हता. पण आज नंदू सारख्या माणसासाठी ही एवढी जनता रस्त्यावर येते म्हणजे कुठेतरी तो माणूस कधी चुकणारा नाही हे येणाऱ्या गावाला माहिती आहे. मला एवढंच म्हणायचं होतं का कोणत्याही प्रकाराची शहानिशा न करता हा जो प्रकार झाला हा अक्षरशः निंदनीय आहे. कारण हा माणूस इथं गावामध्ये कुणावर म्हणजे हेच घे तेच घे असं कधीच, मी सुद्धा त्यांचा खातेदार आहे. 20 वर्ष 20 की काय नाही तुम्ही खरं केलं असेल तर घाबरू नका. नाही, मी खरंच केलं. घाबरत नाही. 2 मिनिटं. 2 मिनिटं. 2 मिनिटं. आपला सगळ्यांचा सपोर्ट आहे, गावचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे तो भावनिक झाले, परवडत नाही. विषय असा आहे, हा जो लिंकिंगचा जो प्रकार चालला आहे हा कंपन्यांचा आणि शासनाचा चालला आहे. त्याला कुठलाच दुकानदार जबाबदार नाही. कारण आम्ही सुद्धा पाहतो, जुन्नरला जरी गेलं तरी त्या ठिकाणी ह्या खतावर हे बारीक एखादं मायक्रोन्युट्रिएंट घ्या किंवा एखादं बारीक खत 5 किलोचं घ्या, हे घ्यावंच लागतं. हा जो प्रकार चालला आहे हा याच्यावर शासनाच्या कृषी खात्यानं या ठिकाणी कुठेतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे. त्यासाठी मी जुन्नरच्या आमदारांना सुद्धा आवाहन करतो की आपण हा विषय विधिमंडळात आपण त्या ठिकाणी मांडावा. आणि हा जो आपल्या इथं प्रकार चाललाय का शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय हा एकट्या येणेरे गावाचा प्रश्न आहे, हा जुन्नर तालुक्याचा प्रश्न आहे का नव्हे तर हा पूर्ण महाराष्ट्र राज्यात चाललाय. महाराष्ट्रात हेच हा प्रकार चालला आहे. आणि या प्रकारासाठी पुन्हा एका दुकानदारावर जबाबदारी त्याच्यावर निश्चित करू नका. कारण त्याचा विचाराचा काहीच दोष नसताना हा काल जो प्रकार झाला यामध्ये अक्षरशः येणारे गाव या दुकानदाराच्या पाठीशी 100% राहणार आहे. कुणी किती बादशाह असला तो गावापुढे नाही. आणि कुणी यापुढे मी आज आव्हान करतो का कुणी यापुढे गावाचं नाव खराब करताना त्यांनी पहिली इथं शहानिशा करायची आणि मग पुढे मीडियाला बाईट द्यायची.
नावं कमवायला खूप दिवस लागतात, नाव घालवायला 1 मिनिट लागत नाही. मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो, यापुढे जर कुणाला येणाऱ्या गावात बाईट द्यायची असेल तर आपण या ठिकाणी पहिलं या गावातील 5 पंचांशी 5 प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क साधा आणि मगच आपलं मत व्यक्त करा. आपल्यावर जर अन्याय होत असेल नक्की गाव त्या ठिकाणी उभं राहील, पण जर कुठं अन्याय होत नसताना जर जाणून बुजून गावाचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्याला या ठिकाणी नक्की हे गाव धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.